भावना, अगं तू सिद्धिराज गाडे पाटलांशी लग्न केलंयस आणि तू स्वतःच्याच घरात चोरी केलीस। पूर्वी तू, आजी, सिद्धू तुम्ही सगळेच सरप्राईज झाला असाल ना, पण मला काहीच नाही वाटलंय। मला ना या सगळ्याची सवय, कारण हिच्या भावाने म्हणजेच माझ्या नवऱ्याने माझे दागिने चोरले होते। त्यामुळे आपल्याच घरात चोरी करण्याची ना सवयच आहे दळवींना। ताई, कोणाबद्दल काय बोलतेस नाही तर जरा तरी भान ठेवतो। तुला खरंच असं वाटतंय की भावना मॅडमनी चोरी केली? मुळात तू या चोरीची तुलना हरीशच्या चोरीशी का करतेस? आणि किती सहज तू अख्ख्या फॅमिलीला नावं ठेवलीस। पण तुला फक्त चोरी केलेला हरीश दिसतोय, पण त्याच्या चुकीची शिक्षा देणारी, स्वतःच्या सासऱ्यांसमोर पाय धरायला लावणारी लक्ष्मी काकू नाही दिसत का? भावना मॅडम पण त्यांचीच मुलगी आहे ना। भावना मॅडम अशी चोरी करूच नाही शकत, असा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर। हे हे सगळं काय आहे? अरे ही बॅग या अवलक्षणाची आहे। आणि ह्यातले हे दागिने हे माझे आहेत, माझे। आणि आता हे सगळं एवढं बघून सुद्धा तू जर तुझ्या बायकोची बाजू घेत असेल, थोडं बोलायला काहीच नाही। सिद्धिराज, माझ्यावर विश्वास ठेवा। अहो, मी नाही ठेवले ते सगळे दागिने। मी हवं तर माझ्या आई बाबांची शपथ घेते, आनंदीची शपथ, खरंच मी हे सगळं नाही केलंय। मॅडम, तुम्हाला कोणाची शपथ घ्यायची गरज नाही। यांना लाख पुरावे गोळा करू देत, पण मला माहिती ना तुम्ही असं काही करूच नाही शकणार। आणि आजी खरंच हे फालतू तमाशे बंद करणार। जरी दागिने भावना मॅडमच्या बॅग मध्ये सापडलेले असतील ना, तरी तुलाही माहिती आणि मलाही माहिती की भावना मॅडम चोरी करू शकत नाही। माझ्या भावना मॅडम चोरी करणाऱ्यातलं नाही आहेत अगं। आणि माझी खात्री आहे कोणीतरी भावना मॅडमना अडकवण्याचा प्रयत्न। बस झालं सिद्धू, बस झालं। बायकोच्या प्रेमात तू ठाण अंगाळा झालेला आहेस। अरे सगळ्या गोष्टी इतकं धडधडीत समोर असताना तुला त्या खोट्या दिसाव्यात। एक लक्षात ठेव, आम्ही बिनबुडाचे आरोप नाही करत, पुराव्यानिशी बोलतोय आम्ही। हे लक्षात ठेव। आता हिला मी अशी सोडणार नाही। हिच्या विरुद्ध पोलिसात रीतसर तक्रार करणार। कारण माझ्याच घरात राहून माझेच दागिने चोरणाऱ्या या भुरट्या अवलक्षणाला शिक्षा झालीच पाहिजे। आजी, काय बोलतेस कळतंय तरी का तुला? सिद्धिराज, आजी, मी हे दागिने माझ्या बॅगमध्ये ठेवलेच नव्हते, नाहीतर मी तुम्हाला झडती घ्या असं म्हटलेच नसते। म्हणजेच हे दागिने कोणीतरी दुसऱ्याने माझ्या बॅगमध्ये ठेवले होते। मला नाही माहिती हे सगळं कोणी केलं, पण का केलंय हे नक्की माहिती। मी या घरात राहणं अनेकांना खुपतंय। या घरातनं बाहेर जावं अशी खूप जणांची इच्छा आहे,
पण माझं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं सिद्धिराजशी लग्न झालं आणि मी सून म्हणून या घरात प्रवेश केलाय. तेव्हा आता माझे संस्कार असं सांगतात की मला या नात्याशी एकनिष्ठ राहायलाच पाहिजे. कोणी कितीही कट रचले तरीही मी अंतापर्यंत सिद्धिराजची बायको असेल यात काही शंकाच नाही. कोणीही मला कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, माझा कितीही छळ झाला ना, तरीही हेच माझं सासर असेल. आणि या घरातून मी कधीही बाहेर जाणार नाही. आजी, त्वरित तात्काळ ताबडतोब या प्रकरणाचा छडा लावेल आणि तुमच्या समोर सिद्ध करेल की भावना मॅडमनी ही चोरी केलेली नाही. लवकरात लवकर खरा चोर तुमच्या सगळ्यांच्या समोर असेल आणि हा माझा शब्द आहे. त्यानंतर तू रीतसर पोलीस कंप्लेंट कर ना. आणि जर मी सिद्ध करू शकलो नाही की कोण चोर आहे, तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. आम्ही तयार असू. सिद्धिराज, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय. मग जर का आपल्याला हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करता आलं नाही तर आपण दोघांनीही शिक्षा भोगायला हवी, हो ना? माफ करा भावना मॅडम, तुमच्यासारख्या सुनेला सासरी हे वातावरण मिळालं. माफ करा सिद्धिराज. माझं पाऊल या घरात पडल्यापासून तुम्हाला दररोज नव्या दिव्याला सामोरं जावं लागलं. बोला जी, आहेस तयार? चल, दिला तुला मी 1 दिवस, पण एक लक्षात ठेव, तोपर्यंत ही तुझी बायको माझ्यासाठी चोरच असणार. आणि कुठल्याही चोराला माझ्या घरात पाऊल नाही ठेवता येणार. तेव्हा आजचा दिवस आणि ही रात्र या अवलक्षणाला अंगणातच थांबावं लागेल. काय? मान्य आहे मला. तुम्हाला चोर ठरवून अंगणात काढावी लागेल अशी रात्र मी होऊच देणार नाहीये भावना मॅडम. आणि हा शब्द आहे माझा, सिद्धिराज गाडे पाटलाचा शब्द. आता कसं होईल रे तुझं? काय करशील तू? विचार कर, विचार कर. अरे करून करून काय करणार आहे हा? जसं जान्हवीने याला कंटाळून पळ काढला तसंच हा कटआउट सुद्धा याला शेंडी लावून पळून जाणार आहे. राईट? हे काही काय कटआउट कसा काय पळून जाईल? त्याला काय पाय आहेत काय? ते या जयंतला कसं काय कळेल ना? या जयंतला कळतच नाहीये की पळून गेलेल्या जान्हवीला मन होतं, तिचा जीव होता. आणि हा कटआउट म्हणजे फक्त पुठ्ठा आहे, पुठ्ठा. एक मिनिट, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं का? या कटआउटला पाय नसले तरी चाक आहेत. म्हणजे हा सुद्धा जयंतला सोडून पळून जाऊ शकतो. बुर्र. हा, बरोबर राईट. वगैरे जयंत, तुझं काही खरं नाही. स्टॉप इट. जानू तू काळजी करू नको. मी तुला ना या सगळ्यांपासून लांब घेऊन जाणार आहे. चल आपल्याला निघायचं. ओके, डोंट वरी. अरे च्या, कुठे जाणार आहेस तू या कटआउटला घेऊन? हा, कुठे जाणार आहेस?
अरे अशा ठिकाणी जाणार आहे जिथे आपण नसू यार. ओ मला सांग कुठे जाणार आहेस? हा अरे कुठे जाणार आहे सांग ना मला. जानू तू ना या कोणाच्याच बोलण्याकडे काही लक्ष देऊ नकोस. ओके डोंट वरी. मला एक अशी जागा माहिती आहे जिथे हे कोणीच नसणार आहेत. ओके डोंट वरी. काय आम्ही नसू अशी जागा? मूर्ख जयंत, तू जिथे जाशील ना तिथे आम्ही येणार कन्फर्म. हा जानू मी ना तुला या सगळ्यांच्या तावडीतून सोडवणार आहे. तू काळजी करू नको. चल आपल्याला निघायचंय. चल. कुठे घेऊन जाणार आहेस तू तुझ्या ह्या जानूला? हा सांग ना जैन, कुठे घेऊन जाणार आहेस? कुठे सांग ना. कुठे घेऊन जाणार आहेस? मला सांग. अरे कुठे घेऊन जाणार? मला सांग जैन, कुठे घेऊन जाणार? सांग ना. बोल ना जैन, कुठे घेऊन जाणार आहेस? कुठे घेऊन जाणार आहेस? मला पण सांग. कुठे घेऊन जाणार आहेस? आजी होणार रे. तुझ्याकडे आहे ती सगळी कॅश आणि दादीने द्या पटकन. आजी काय झालं? आजी काय झालं ताई? ताई झालं काय? आजी चोर बोलली. काय? आजी अगं आजी काय झालं? आजी दार उघडा. आजी काहीतरी बोल ना. आजी सांग कुठे ठेवलाय? कुठे? सिद्धू काहीतरी कर ना प्लीज. आजी अगं काय झालंय आजी? आजी तू ठीक आहेस ना? आजी दार उघडा. हलू नकोस. म्हातारीकडे खूपच रोकड आहे. आजी अगं काय झालं आजी? आजी आजी बाबा तुझ्या बाहेरच्या माणसांना सांग काय तिथे थांबा म्हणून. मी येते म्हणून सांग. सांगू तिथे हॉलच मध्ये थांबायला सांग. आजी दार उघडा. बॉस सिद्धू सांग लवकर सांग. सिंचना तुम्ही आहे तिथंच थांबा रे. सांगितलं. अगं आजी असं काय बोलतेस तू? तुझ्या खोलीत चोर घुसतेत ना, असं कसं एकटीला सोडून जाऊ तुला? मला ना अरे नाही मी म्हणते तसंच करा रे. आजी पण थांब एक मिनिट थांब. आजी बरोबर बोलते. ताई चल. अरे सिद्धू पण आजी तुझी मदत अगं होते. ऐक माझं. आपण आता काही केलं ना तर ते आजीच्या जीवावर बेततील. त्यामुळे चोरांचं ऐकण्या व्यतिरिक्त आपल्याला खरंच काही ऑप्शन नाहीये. आय होप आजी आतमध्ये सुखरूप असतील. चल म्हातारे. थांब ताई एक काय हवं तुम्हाला नक्की? तुम्ही कोणाच्या घरी आला ते लक्षात ठेवा. तुम्ही वाचू शकणार नाही. आजीला सोडा पाहिलं माझ्या. अरे मला हवे असलेले दागिने आणि पैसे मला भेटले. आता जास्त शहाणपणा करायचा नाही.
मला जायला द्यायचं आणि जास्त शहाणपणा केलात ना तर मारून टाकेन मी. ताई 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 एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. तू आजीला सोड पहिला. आम्ही कोणी अडवणार नाही तुला, ठीक आहे? आजीला सोड मला पहिला. सिद्धूला काय करू नकोस, सिद्धूला काय करू मला जायला द्या. अरे सिद्धू जाऊ हो, दे. थांब थांब थांब. मागे मागे मॅडम 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 तुम्हाला काय नाही, तुम्ही मागे उभा राहा. मागे उभा राहा मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. सिद्धिराज सिद्धिराज प्लीज सांभाळ स्वतःला. मागे राहा, मागे राहा. अरे नाही 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 माझ्या सिद्धूला काय करू नकोस. अरे सिद्धू सिद्धू तू मागे हो. अरे घेऊन जाऊ दे त्याला, काय घेऊन जायचं ते. अगं आजी काय बोलतेस तू? अगं आपल्या घराण्याची शान असलेल्या जागेवर मी याला हात सुद्धा लागून जाणार नाही. अरे नाही 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 नाही. मागे राहा. सिद्धू लागेल तुला. सिद्धू मागे हो. हळूहळू. ए माझ्या सिद्धूला काय करू नकोस. सिद्धू नको. अरे हट्ट सोडून दे. अगं आई गं. अरे ते सिद्धू सिद्धू ते दागिने खोटे. अगं आजी खोटे काय बोलतेस? अगं तू तू घाबरतेस काय ना? अगं आजी तुझे दागिने खोटे कसे असतील ते? अरे नाही रे मी सांगते तेवढं आई. ते दागिने खोटे आहेत. अरे माझे खरे दागिने बँकेच्या लॉकर्स मध्ये मी ठेवलेले आहेत. त्या लक्षणाच्या वरती आळ आणण्यासाठी अरे मी ते दागिने मागून घेतले, ते खोटे. सोड. काय 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 बोलीस आजी तू? मी मी कुठे काय बोलले? कुठे? एक मिनिट थांब आजी. हे अरे नाही रे मी सांगते तेवढं आई. ते दागिने खोटे आहेत. अरे माझे खरे दागिने बँकेच्या लॉकर्स मध्ये मी ठेवलेले आहेत. ह्या लक्षणाच्या वरती आळ आणण्यासाठी अरे मी ते दागिने मागून घेतले, ते खोटे. सोड. सुरेश बाळा मास्क काढ. आपलं काम झालेलं आहे. काय रे हा काय प्रकार आहे मला फसवण्याचा? अरे कसली फसवणूक आहे ही? फसवणूक? आजी तू आमची फसवणूक केली का आम्ही तुझी? आजी तू मला एक दिवस दिला होता सिद्ध करण्यासाठी, पण मी तर काही तासातच सिद्ध केलंय की भावना मॅडम निर्दोष आहे. तर मग माझं असं म्हणणं आहे की आता तू सुद्धा कबूल करून टाक ना की भावना मॅडमच्या बॅगेत दागिने तूच ठेवले होतेस ते. नाहीतर कसं आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पोलिसांना बोलून तक्रार करू शकतो. मग ते येतील, ते दागिन्यांवरच्या बोटांचे ठसे घेतील, बाकी इतर काही गोष्टी चेक करतील आणि मग सत्य तर समोर येईल ना. त्याची काय गरज आहे? हो हे दागिने मीच या लक्षणीच्या बॅगेत ठेवले होते. आता तूच सांग आजी मला, मी काय शिक्षा देऊ तुला? आता तू माझ्या बायकोवर खोटा आरोप केलास म्हणून मी पोलिसात तक्रार करू की तू जसं भावना मॅडमना दाराबाहेर? काय काय म्हणालास? कुणाला बाहेर काढणार आहेस घराबाहेर? मला बाहेर काढणार आहेस तू? मला तुझी एवढी हिम्मत? हा तू या घराचा नातू आहेस. तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे मी जास्त पाहिलेत. आणि तू कोण रे मला घराबाहेर काढणारा? कोण आहेस तू? पावसाळे पाहिलेच गा आजी तू, पण माणसं बघायची राहिली, ती पारखायची राहिली. नाहीतर भावना मॅडमवर तू असले आरोप केलेच नसतेस. ए
तू जास्त तोंड चालू नकोस हा सिद्धू. तूच ते करायला भाग पाडलंयस आजी. त्यामुळे आता शिक्षा तर झालीच पाहिजे, हो ना? थांबा सिद्धिराज. तुमच्या आजी वयाने आणि मानाने आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यामुळे आपण त्यांना शिक्षा नाही देऊ शकत. हे बघा, तुम्ही मला निर्दोष हे सिद्ध केलंत ना, मग झालं. आता हा विषय इथेच थांबवा. अहो असं काय बोलताय तुम्ही? सगळे एवढे वाईट वागलेत तुमच्याशी, तुमच्यावर खोट्या चोरीचा आळ घेतलाय त्यांनी, मग तुम्ही कशाला त्यांची बाजू घेताय आणि का घेताय? कारण कुणीतरी माघार घ्यायला हवी. सिद्धिराज माघार घेतल्याने आपण काही लहान होत नाही, आणि आपलं लग्न झालंय त्यामुळे आता माझं यांच्याशी नातं तयार झालंय. आणि आपण असं सतत भांडत राहून काहीच हाती लागणार नाहीये. त्यामुळे आता तुम्ही हा विषय इथेच थांबवा. मी आधीही म्हटल्याप्रमाणे कुणीही मला कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी या घरातनं बाहेर जाणार नाही. तूच काय तो मार्ग दाखव देवा मला आता. तूच काय तो मार्ग दाखव. अरे जयंत, हे जयंत, अरे तू इथं काय करतोस? तुला शोधून शोधून थकलो रे मी बाबा. असंच इथे शांत वाटतं म्हणून. अरे आपल्या आश्रमात अशा कितीतरी जागा आहेत जिथं तुला शांतता वाटेल. नाही, पण मला इथेच शांत वाटतंय. का माहिती? मोकळा श्वास घेता येतो म्हणून. नाही, ते दरी आहे. इच्छा झाली तर कधी उडी टाकता येईल आणि एकदाच सगळं काही संपवता येईल. एकदम शांत. हे बाबा जयंत, चल चल आश्रमात जाऊया आपण. चल इथून. सर प्लीज मला इथे थांबू द्या ना, प्लीज. अरे मी म्हणतो ना, चल इथून चल. प्लीज प्लीज सर. मी म्हणतो ना तुला जयंत, चल ताबडतोब चल. चल ये, चल इथून. चल 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 चल. थँक्यू देवा, थँक्यू. लीलया धूळ फेकली हो यांनी माझ्या डोळ्यात. माझीच मुलं सरण्यासारखी रंग बदलतात, जणू काय बहुरूपीच. हो, माझा तर विश्वासच बसत नाही की माझी मुलं माझ्याशी असं वागू शकतात. हो, मला वाटलं होतं आपण त्यांच्याशी कठोर वागणार, आपण त्याला धडा शिकवणार, पण नाही. आपली मुलं माझ्या भावनांशी खेळत, माझ्याशी खोटेपणाने वागताय. नाही हो, कदाचित ना मुलांची चूक नाहीच आहे. मीच आई म्हणून त्यांच्यावर संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडले बघा. अगं काय बोलतेस तू? लक्ष्मी, तुझं काहीही चूक नाहीये. तू अगदी योग्य संस्कार दिलेस मुलांना, तुझी काहीही चूक नाहीये. अगं पण शेवटी तू एक आई आहेस ना लक्ष्मी. मुलांकरता जीव तिळतिळ तुटतो ग तुझा. सतत त्यांचाच विचार असतो तुझ्या मनात, आणि त्यामुळेच मुलांनी जे काही तुला खोटं नाटं सांगितलं, जो काही कांगावा केला तुझ्या समोर, तो तुला खरा वाटला. अगं विश्वास बसला तुझा त्यावर. हो, तुम्हाला माहितीये आपली संतोषने तर हद्दच पार केली. हो, त्याच्या खोटेपणात त्यांनी वरदला सामील करून घेतलं. हो, त्यांनी हाही विचार नाही केला की उद्या वरदला जर कळलं की त्याचे वडील खोटं वागतायत, आजीशी खोटं बोलतायत, आजीला त्रास देतायत, तर त्याला काय वाटेल? मला हे कळत नाही की त्याला हे नाही सुचलं की जर या लहान वेळात वरदशी तो असा वागला तर उद्या मोठं झाल्यावर वरदही त्याच्याशी तसाच वागेल. तुम्हाला सांगते,
या क्षणीनं मला असं वाटतंय की त्या संतोषचा कान धरावा आणि त्याला जाब विचारावा. आणि ती मंगल तिला सांगते, बाई जर खोटीच चेन द्यायची होती तर कशासाठी हा कांगावा. नाही, मी आता तसं करणार, जाब विचारणारच दोघांना. लक्ष्मी थांब 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 जरा, शांत हो. तुला मुलांना जाब विचारायचा आहे ना? हो. विचार, नक्की विचार, पण आत्ता नाही. ही योग्य वेळ नाहीये. अहो पण का? त्यांना पण कळू दे ना, आपण त्यांच्या भूल थापांना फसलेलो नाही. त्यांचा खोटेपणा आपल्याला कळलाय. लक्ष्मी, त्यांचा खोटेपणा आपल्याला कळलाच आहे, पण आपल्याला त्यांच्या नाटकामागचं कारण लक्षात घ्यायला हवं. हे तर नक्की आहे की आपण फक्त त्यांच्याशी कठोर वागतोय म्हणून ते हे सगळं करत नाहीयेत. या मागे नक्की त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे, आपल्याला माहितीच आहे. पण हे तर बघूया ना की आपली मुलं कुठल्या थरापर्यंत जात आहेत ते. आणि त्यासाठी आता आपण शांत राहणं गरजेचं आहे. पण शांत म्हणजे फक्त गप्प नाहीये बसायचं. त्यांचं सगळं आपल्याला पटतंय असं नाटक करायचं. अहो मला वाटलं होतं की आपण काही दिवस एक छोटस सोम घ्यायचं आणि मुलांना धडा शिकवायचा. इतकं साधं सोपं समीकरण होतं माझ्यासाठी. पण तुम्ही हे जे काय सांगताय ते गणित काही मला कळत नाहीये. अगं अगदी बरोबर आहे तुझं. आपण हे नाटक त्यासाठीच तर सुरू केलं होतं, आपल्या मुलांना धडा शिकवायला. आणि आता आपण हे सुरू केलं ना लक्ष्मी, तर ते तडीस न्यायला हवं. तडीस न्यायचंच आपण. पण आता शांत राहण्यात शहाणपणा आहे. माझ्यावर विश्वास ठेव. नाही नो जान, तुला माझ्यासारखाच त्रास होतोय. बट डोंट वरी, मी आहे ना तुझ्यासोबत. थोड्याच वेळात आपले सगळे त्रास, सगळे दुःख नाहीशी होणार आहेत. आय प्रॉमिस. डोंट वरी. तू टेन्शन नको घेऊस. इट्स ओके. यू ओके? पोचतोय हा जानू आपण. पोचलो आपण जानू. Janu, I'm fed up, Janu. I'm seriously fed up.
माझ्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती मला आतापर्यंत सोडून गेली, पण तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा असं मला वाटलं होतं की तुझी साथ आयुष्यभरासाठी मला मिळणार आहे. तू पण मला सोडूनच गेलीस, पण आता मी पुन्हा एकदा जवळची व्यक्ती लांब गेल्याचं दुःख सहन करू शकणार नाही. इनफ इज इनफ. आता मला स्वतःला संपवायचंय, मुक्त करायचंय मला स्वतःला. पण जानू, माझ्या आयुष्याच्या या शेवटच्या क्षणी तू माझी साथ देशील ना जानू? आपण दोघं ना इथून दूर कुठेतरी जाऊ, इतक्या दूर की दुसरं कोणीही तिथे आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. खरंच. पण यात तुझा स्पर्श नाही जानू, तुझ्या प्रेमाची ऊब नाही, पण तो जिवंतपणा नाही. आणि जानू, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. आणि आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये, म्हणून मी स्वतःला आज इथेच संपवतोय. गुड बाय जानू, गुड बाय. जानू, 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 जानू. जयन, तू माझा हात पकडून ठेव. तुला काही होऊ देणार नाहीये मी. जानू, जयन प्लीज माझा हात सोडू नकोस जयन. जयन. तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना तुला? हा जयन. मला माफ कर जयन, यापुढे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही.
तू एकटा नाहीये जयंत, कधीच नसशील. मी कायम तुझ्यासोबत असेन, कायम तुझ्यासोबत असेन. बघू काय बघतोय. काय मग झालं की नाही मिशन इमोशनल ब्लॅकमेल सक्सेसफुल? कोणाचा प्लॅन होता? थांब 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 जरा थांब बाई. अजून मिशन पूर्णपणे सक्सेसफुल झालेलं नाही. पहिला टप्पा सक्सेसफुल झालाय. पण झाला ना, पहिला टप्पा पार झाला ना. हा थोडा तरी पुढे गेलं ना सगळं. कसं म्हणजे तुझं रे? अरे कधीतरी ज्याने हे सगळं घडवून आणलं त्याला क्रेडिट देत जा. सगळ्याच बाबतीत पोटात काय दुखतं तुझ्या? ठीक आहे दिलं तुला क्रेडिट. हा म्हणजे पहिला टप्पा तरी सक्सेसफुल झाला. हा हळू बोल. पण मंगल, मला वाटलं नव्हतं आई इतक्या लवकर पागळेल म्हणून. अरे मला तर तिची सवय माहितीच आहे. थोडासा कांगावा केला ना तर ती लगेच विरघळून जाते. मी असं करून करून तिच्याकडे केवढ्या वस्तू उकळल्यात. काय? वस्तू म्हणजे खाद्य पदार्थ रे. नाहीतर आहे काय तिच्याकडे मला देण्यासाठी? म्हणजे हे सगळं तुम्ही दोघांनी ठरवून केलंय तर? ए तू 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 इथे आमच्या दोघांच्या मध्ये कशाला आलाय? हा मग काय? आमच्या दोघांच्या मध्ये कशाला आला? एक मिनिट, म्हणजे काय तुम्ही दोघं मिळूनच मलाही खाणार आहात? हे काही नाही. आता मी सुद्धा ठरवलं. मी सुद्धा आईला मस्का मारणार, तोही इमोशनल. त्यासाठी डोकं लागतं डोकं. ते कुठे आहे तुझ्याकडे? तेवढे डोकं आहे बरं का माझ्याकडे. मला नका सांगूस. बरं ते सगळं सोडा. मला सांगा आता इथून पुढे तुम्ही दोघांनी नेमकं काय करायचं ठरवलंय? याला कशाला सांगू मी माझा प्लॅन? मी तर आता काहीतरी करून 5-1 लाखांची गरज निर्माण करणार आहे. असं काहीतरी कारण शोधतो ज्यामुळे चांगले 4-5 लाख रुपये उकळता येतील. हे दोघे आतल्या गाठीचे आहेत, तेव्हा हे दोघे सहजासहजी काही बोलणार नाही. मलाच चक्कर लढून काहीतरी करावं लागेल. तशी गरज तर मला 15 लाखांची आहे, पण आत्तापुरते 5-6 लाख जरी मिळवले ना तरी खूप झालं. हाच प्रयत्न करतो. सॉरी. नाही, नॉक न करता आलात तरी चालेल. मी नक्की कोणाशी बोलतोय? सिद्धिराज, या खोलीत दुसरं कोणी आहे का? तुमच्याशीच बोलते. नाही. क्या बात है सिद्धिराज, तुमची वट वाढत चालली आहे मॅडमच्या मनात. तर सिद्धिराज, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू कशाला? मी दागिने चोरले नाहीयेत हे तुमच्यामुळे सिद्ध झालं, त्यासाठी. आणि मला खात्री होती की तुम्ही दागिने वगैरे तर काही चोरणार नाही.
मी असंच कसं आजीला काही बोलून देईन तुम्हाला. म्हणूनच मी नाही खरंच. अहो थँक्यू वगैरे बोलायची खरंच काही गरज नाहीये. त्यापेक्षा माझी एक विनंती होती, ती तुम्ही मान्य कराल का? कसली विनंती? म्हणजे उद्या ना आमच्या पार्टीतर्फे माझा सत्कार सोहळा आहे, तर म्हणजे माझी अशी इच्छा होती की तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता.